आणि महत्त्वाची बातमी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला मुंबईमध्ये एकत्रित मोर्चा काढणार आहेत। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा हिंदी भाषेच्या मुद्द्याच्या विरोधामध्ये एकच मोर्चा निघणार आहे। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं राऊतांनी ट्विट केलंय। ठाकरे बंधूंचा एक फोटो देखील त्यांनी ट्विट केला आहे। मोर्चासाठी राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन। मी 6 तारखेची घोषणा केली आणि उद्धव ठाकरेंनी 7 तारखेच्या मोर्चाची घोषणा केली आहे। त्यामुळे मराठीसाठी 2 मोर्चे वेगळे निघणं बरोबर दिसत नाही असं राज ठाकरे राऊतांना म्हणाले। एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल असं राज ठाकरे म्हणाले। आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली। ती 6 तारखेला केली। त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांनी त्यांची अशी भूमिका की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल। आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो। सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि आमची भूमिका अशी होती की 7 तारखेला जर काढला तो सोमवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये, त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील, अगदी विद्यार्थी असतील, त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही। त्यामुळे सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील।